मल्टिपल ॲबॉर्शनचं किंवा बाळामध्ये दोष येण्याचं अजून एक कारण असतं की रुबेला इन्फेक्शन किंवा सायटोमेगालो व्हायरस इन्फेक्शन. आता आपल्याकडं जनरल इंडियन सेटअपमध्ये रुबेला इन्फेक्शन झालेलं बऱ्याच वेळा असतं, पण रुबेलाची टेस्ट करणं गरजेचं आहे. त्याची जर इम्युनिटी नसेल तर रुबेला व्हॅक्सिन प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या आधी घेणं गरजेचं आहे. कारण रुबेला हा साधा सर्दी खोकल्यासारखा आजार असतो. तो काही डिफरन्शिएट करता येत नाही. साधा सर्दी खोकला झाला तरी पण तो रुबेला असू शकतो. आता रुबेलाचं कसं आहे की बऱ्याच वेळा आता चाइल्डहुड व्हॅक्सिनेशनमध्येच रुबेला व्हॅक्सिन इन्क्लूड केलेलं आहे. पण जे जुने लोक आहेत किंवा ज्यांनी व्हॅक्सिन घेतलेलं नाही त्यांनी हे टेस्ट करणं गरजेचं असतं. कारण रुबेलामुळे बाळामध्ये दोष येऊ शकतात आणि ते दोष आपण व्हॅक्सिन घेतलं का 100% प्रिव्हेंटेबल आहे. मग हे करायलाच पाहिजे. आता सप्लिमेंट काय काय घ्यायला पाहिजे, तर पहिली गोष्ट की फोलिक ॲसिड. DNA तयार होण्यासाठी जो मेन कंपोनंट लागतो तो असतो फोलिक ॲसिड. आणि फोलिक ॲसिड कमी पडलं तर मग काही ॲनॉमलीज होऊ शकतात की ज्या 100% प्रिव्हेंटेबल आहे. तर बऱ्याच वेळा इंडियन पॉप्युलेशनमध्ये B12 किंवा फोलिक ॲसिड डिफिशियन्सी असते. व्हेजिटेरियन लोकांमध्ये जास्त असते, पण काही नॉन व्हेजिटेरियनमध्ये पण असते. कारण त्याच्यात एन्झाईमच डिफिशियन्सी आहे. म्हणजे आपण जे डाएटमधले घेतलेलं फोलिक ॲसिड हे ॲब्सॉर्बच होत नाही. त्याच्यासाठी मग ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ फोलिक ॲसिड घ्यावा लागतो.